नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हाती आता मोठी गोष्ट लागलेली आहे. साक्षीचं ते एस पेंडंट असलेलं लॉकेट तर हाती लागलेलं आहेच, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट त्यांच्या हाती लागणार आहे आणि ती म्हणजे प्रियाचं असलेलं गाठोडं. आता हे प्रियाचं गाठोडं जे आहे ते अर्जुनच्या हातापर्यंत पोहोचणार आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रियाने जी मस्ती केलेली आहे, जे साक्षीबरोबर तिथे गप्पा मारत बसलेली होती, त्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घरी आलेले असतात आणि महिपतच्या घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायली तिथे विचार करतात. तेव्हा सायली म्हणत असते की इथून वरती गेलं की साक्षीची रूम आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी ते महिपतच्या रूममध्ये शोधतो, तुम्ही साक्षीच्या रूममध्ये जायचं आहे, असं ते सांगत असतात. त्यासोबतच आता त्या पद्धतीनं दोघांनी शोध सुरू केलेला असतो आणि दोघंही शोधाशोध करत निघालेले असतात. त्यासोबतच इकडे आता सायली आणि अर्जुन शोधाशोध सुरू असते. सायली आता चाव्या शोधत असते. तिला कपाटाच्या चाव्या हव्या असतात. त्या दिवशी तिला त्या ड्रॉवरमध्ये त्या चाव्या दिसलेल्या होत्या आणि त्यामुळं ती शोधत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा अर्जुन ही शोध घेत असतो. अर्जुनला महिपतच्या खोलीमध्ये अशा गोष्टी सापडत असतात की ज्याचा विचारही कधी केलेला नव्हता. अर्जुनला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं काहीतरी होईल. या सर्व गोष्टी महिपतच्या रूममध्ये त्याला सापडत असतात. अर्जुनने महिपतच्या रूमचा ड्रॉवर उघडलेला असतो आणि त्या ड्रॉवरमध्ये त्याची शोधाशोध सुरू चाललेली असते. तो ड्रॉवरमध्ये शोधत असतो नक्की काय आहे त्या ड्रॉवरमध्ये, या गोष्टींचा शोध तो घेत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र अर्जुन तिथे पाहतो तर अर्जुनच्या हाती रिव्हॉल्वर लागलेली असते. जी रिव्हॉल्वर म्हणजे महिपतकडे रिव्हॉल्वर असेल या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. ती रिव्हॉल्वर अर्जुनच्या हाती लागलेली असते आणि त्यासोबतच अर्जुन मात्र शोधाशोध करत असतो. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रविराज त्याचबरोबर सुमन दोघंही समजवत असतात. ते म्हणत असतात की प्रतिमा काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आता मला सांग की त्या गोष्टींचा चांगला इफेक्ट होतोय की नाही त्या औषधांचा, मग कशाला असा विचार करते, असं प्रतिमाला ते बोलत असतात. तेव्हा प्रतिमा मात्र म्हणत असते की नाही, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कितीही मला समजवलं तरीही एक गोष्ट मात्र समोर येत आहे, कारण माझ्यावरती औषधांचा उपाय होतच नाही आहे. अर्जुनने हातात रिव्हॉल्वर घेतलेली असते. ती रिव्हॉल्वर जी आहे ती महिपतची आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की या महिपतकडे रिव्हॉल्वर वगैरे असेल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतात. त्याचबरोबर सुमनही म्हणत असते की जर स्किन ट्रीटमेंटचा चांगला फायदा झाला असेल तर बाकीच्या गोष्टींचाही होणार आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं म्हणत ते दोघंही प्रतिमाची समजूत घालत असतात. आणि त्यासोबतच त्यांचं असं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितच होणार आहेत, काळजी करू नकोस तू, असं म्हणत ते प्रतिमाला बोलत आहे. सुमनही म्हणत असते की काही होणार नाही आहे वहिनी, आणि आमचा डॉक्टर श्रद्धावरती पूर्ण विश्वास आहे, डॉक्टर श्रद्धाची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यावेळेस इकडे प्रतिमा म्हणत असते की काय व्यवस्थित आहे, कारण तुम्ही बघताय ना हे सगळं काय होतंय, वरचेवर मी गोष्टी विसरतच चाललेली आहे, पण माझ्या लक्षात काहीच येत नाहीये. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे नागराज म्हणत असतो की वहिनी, अगं डॉक्टर श्रद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट देते, फक्त डॉक्टर श्रद्धाने दिलेल्या ज्या गोळ्या आहेत ना त्या गोळ्या वेळच्या वेळी तू घेत जा, ती औषधं घेतली ना की सगळं व्यवस्थित होणार आहे. खरं तर या सगळ्यामागे नागराज असतो. नागराज पुन्हा म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की वहिनी आमच्यापैकी कोणी नाही कोणी तुझ्यासोबत असेल, म्हणजे जर काय तू विसरलीस काय झालं तर तुझ्यावरती लक्ष ठेवता येईल, म्हणून आमच्यापैकी कोणी नाही कोणी तुझ्यासोबत असणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन वेगवेगळ्या प्रकारचे सुरे चाकू काढत असतो आणि त्याचबरोबर म्हणत असतो की हे सगळं काय आहे, कारण महिपतच्या घरी हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर
हे सगळं जेव्हा सुरू आहे तेव्हा अर्जुनला धक्का बसत असतो. अर्जुन म्हणत असतो की महिपत पोहोचलेला आहे. ही गोष्ट मला माहिती होती, पण अशा पद्धतीनं सगळं घडत असेल या गोष्टीचा मात्र कधीच अर्थ लागला नव्हता, हे अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र अर्जुन एक एक गोष्ट त्यातली काढत असतो आणि पाहत असतो. तेव्हा अर्जुनलाही तेवढाच धक्का बसलेला असतो. अर्जुनने कधी विचारच केलेला नव्हता की अशा पद्धतीनं काही महिपतच्या घरामध्ये हाती लागेल. या गोष्टींचा विचार अर्जुनने कधीच केलेला नव्हता आणि तशा वेगवेगळ्या गोष्टी अर्जुनला महिपतच्या घरामध्ये सापडत असतात आणि अर्जुन त्या गोष्टींचा शोध घेत असतो. अर्जुन आता तिथे कपाट उघडत असतो आणि कपाटामध्ये आणखी काही त्याला बघायचं असतं, कारण अशा काहीतरी गोष्टी असणार आहेत ज्या आपल्याकडून सुटायला नको, म्हणून अर्जुन आणि सायलीचे प्रयत्न चालू असतात आणि त्या पद्धतीनं त्यांचा शोधही चालू झालेला असतो. कारण ज्या गोष्टी अर्जुनला हव्या आहेत त्या नक्कीच इथे मिळणार आहेत याची खात्री असते. बरोबर अर्जुनने कपाट उघडलेलं असतं. प्रेक्षकांना अर्जुनच्या समोर आता तिथं गाठोड असतं, ते म्हणजे प्रियाचं गाठोडं तिथं असतं आणि त्या गाठोड्यामध्ये स्पष्टपणे एक फोटो दिसत असतो. म्हणजे महिपतच्या घरी प्रियाचं गाठोडं आहे आणि ज्या गाठोड्यामध्ये तिथे प्रियाचं लहानपणीचं गुपित दडलेलं आहे, ज्या गोष्टीची कल्पना कोणालाच नाही, फक्त मधुभाऊंना माहिती आहे की लहानपणीची प्रिया कशी दिसत होती. या सगळ्या गोष्टी आता समोर येणार असतात. इकडे सायलीची शोधाशोध सुरू झालेली असते. सायली शोध घेत असते, नक्की कुठे काय ठेवले, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध सायलीने सुरू केलेला असतो आणि अर्जुन शोध घेत असतो. अर्जुन म्हणत असतो की नक्कीच काहीतरी असणार आहे. अर्जुनचा हात त्या गाठोड्यापर्यंत पोहोचलेला असतो, परंतु अर्जुन ते गाठोडं हातात घेणार आणि ते उघडणार तोपर्यंत त्याला आवाज ऐकू येतो आणि तो आवाज असतो तो म्हणजे सायलीचा. अहो इकडे या, असं सायली बोलते आणि अर्जुनने ते गाठोडं हातात घेतलेलं असतं. ते गाठोडं तिथंच ठेवतो. आता सायलीने कशाला बोलवलंय यासाठी अर्जुन तिकडे जायला निघतो. अर्जुन जेव्हा जायला निघालेला असतो तेव्हा तिथे गेल्यानंतर सायली म्हणत असते, हे बघा. सायलीला लॉकेट सापडलेलं असतं आणि ते लॉकेट अर्जुनला दाखवत असते. पण सायलीला माहीत नव्हतं की किती मोठी गोष्ट अर्जुनच्या हाती लागलेली होती. आणि आता अर्जुन ते लॉकेट पाहतो आणि सायलीला म्हणतो, हे लॉकेट आहे का ते? म्हणजे जे लॉकेट सायलीने अर्जुनला दाखवलेलं असतं ते लॉकेट बघून अर्जुनला तर धक्का बसलेलाच असतो, पण त्याहीपेक्षा मोठा धक्का इकडे सायलीला बसलेला असतो, कारण ते लॉकेट यशवालं नव्हतं. आता अर्जुनने ते लॉकेट जे आहे ते सायलीला दाखवलेलं आहे आणि सायलीला म्हणालेलं आहे की हे काय आहे, असं म्हणत सायलीशी तो बोलत असतो. त्यासोबतच इकडे आता कल्पना आणि त्याचबरोबर अश्विन या सगळ्यांना प्रतापने बोलवलेलं असतं आणि आता प्रियाची वाट लागणार हे मात्र नक्की असतं, कारण प्रियाने कांडच तो केलेला असतो. प्रियानं जे काही केलेलं असतं त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तिथे साक्षी आणि प्रिया बोलत उभे असतात. त्याचवेळी तिथे कल्पना आणि अश्विन दोघंही आलेले असतात आणि जेव्हा कल्पना आणि अश्विन दोघंही तिथं पोहोचलेले असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रिया म्हणत असते की नाही असं काही नाही आहे. तेव्हा प्रताप म्हणत असतो की हे बघ, कसं माहिती आहे का तन्वी, तू आत्ता खोटं बोलत आहेस, कारण आत्ता मी तुला काही क्षणापूर्वी साक्षीशी हसत खिजत टाळ्या वाजवत बोलताना पाहिलेलं आहे आणि तू आत्ता मला सांगत आहे की नाही आमचं तसं काही नाही आहे. आत्ता उत्तर दे तन्वी, काय चाललंय हे सगळं? त्यावेळेस अर्जुनने कोर्टामध्ये सांगितलं होतं तुझी आणि साक्षीची मैत्री आहे, याचे पुरावे सुद्धा दिले होते, तरी आम्ही शांत राहिलो होतो. तुला लाज कशी वाटत नाहीये ग? जी व्यक्ती तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलेली आहे त्याच्याच मुलीशी तू इथं टाळ्या देत गप्पा मारत बसलेली आहे, तुला जराही कसं काय वाटत नाही? असं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा साक्षी म्हणत असते एकदा काय मदत केली तर हे सगळं काय सुरू झाले माझ्या मागं, असं म्हणत साक्षी तिथंच उभी असते. त्यामुळे आता प्रिया तर पकडली गेलेलीच असते, पण प्रियाची वाट मात्र नक्की लागणार असते, कारण प्रियाने जे काही कांड केलेलं असतं ते कांड समोर तर आलेलंच असतं. प्रियानं कितीही नाटकं केली तरीही प्रिया पकडली गेलेली आहे आणि प्रियाच्या बाबतीत हे सगळं आता समोर आलेलं आहे हे मात्र पक्कं असतं, कारण प्रियाला वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे, पण इथे आता तिला रंगेहात पकडलेलं असतं. आणि त्याचबरोबर अश्विन कल्पना सगळेजण तिथं आलेले असतात आणि तिला प्रश्न विचारत असतात की उत्तर दे, आम्हाला उत्तर हवं आहे, नक्की काय केलेलं आहेस तू, हे सगळं काय चाललेलं होतं तुझं, तुला किती वेळा सांगितलेलं आहे? अश्विन तिथं येतो, तिचा हात पकडतो आणि तिला विचारू लागतो की काय चाललंय तन्वी तुझं हे सगळं, म्हणजे कळेल का आम्हाला? किती वेळा तुला समजून घ्यायचंय आम्ही? नाही नक्की सांग आम्हाला, कारण तुझं जे काय चाललेलं आहे डॅड काय बोलत आहेत?
असं म्हणत अश्विन तिला प्रश्न विचारत असतो आणि आता मात्र प्रियाकडे उत्तर नसतं. कारण प्रिया काय उत्तर देणार आहे, कोणत्या तोंडाने उत्तर देणार आहे? तिला तर रंगेहात पकडलेलं असतं आणि आता तिची वाट तर लागलेलीच असते. हे सगळं घडत असतं आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे की इकडे साक्षी आणि त्याचबरोबर महिपत यांच्या खोलीमध्ये शोधाशोध सुरू झालेली असते आणि अर्जुन त्याचबरोबर सायली या दोघांच्या हाती मोठमोठ्या गोष्टी लागत असतात, ज्याचा विचार कधीच केलेला नव्हता. त्यांना कधीच असं वाटलेलं नव्हतं की असं काहीतरी हाती लागेल. इकडे अर्जुन आणि सायली शोधत आहेत आणि त्यासोबतच इकडे आता प्रताप, कल्पना त्याचबरोबर अश्विन म्हणत असतो की तुला कळतंय का, मागच्या वेळेस दादाने जेव्हा सांगितलेलं होतं तुझ्यात आणि त्या साक्षीमध्ये मैत्री आहे तेव्हा किती मोठा राडा झाला होता, आठवतंय का तुला? आणि हे सगळं काय बघतोय आम्ही, कळतंय का आम्हाला, सांगशील का, उत्तर दे. डॅडनी तुला प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दे तन्वी. असं म्हणत अश्विन जो आहे तो तिला प्रश्न विचारत असतो आणि तिच्याकडे मात्र उत्तर नसतं. कारण ती उत्तर कोणत्या तोंडाने देणार असते, तिच्याकडे उत्तरच नाहीये. कारण स्वतः आता प्रतापने तिला रंगेहात पकडलेला आहे आणि त्यामुळं ती आता शांतच राहिलेली असते. तिच्याकडे उत्तर नाहीये. तेव्हा सगळेजण तिथे उभे असतात, तिला प्रश्न विचारत असतात, सांग काय आहे नक्की, कशासाठी? तुझ्या नवऱ्याच्या जीवावर तो उठलेला होता. आजपर्यंत त्या माणसाने जेवढ्या पद्धतीने त्रास देता येईल तेवढ्या पद्धतीने त्रास आपल्याला दिलेला आहे आणि तरीही जर तुला त्याच माणसाशी वाटत असेल, त्या माणसाच्या मुलीशी बोलावं वाटत असेल तर मात्र अवघड आहे, असं प्रतापचं म्हणणं असतं. प्रताप म्हणत असतो की आम्हाला कळतच नाहीये की तुझ्याशी नक्की कशा पद्धतीने डील केलं पाहिजे, असं प्रताप तिला बोलत असतो. आणि तेव्हा मात्र प्रियाकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. ती मात्र शांतपणे बसलेली असते कारण तिच्याकडे उत्तरच नाहीये. ती कोणत्या तोंडाने बोलणार आहे, तिला प्रश्नच कळत नाहीये की आता बोलणार काय. हा मोठा तिथे मुद्दा राहिलेला असतो. आणि तोपर्यंत अनाउन्समेंट होत असतात की सगळेजण चला इकडे या, अशा अनाउन्समेंट होत असतात. आणि तेव्हा मात्र आता त्या अनाउन्समेंट ऐकून इकडे प्रिया म्हणत असते की चला ना, तिकडे अनाउन्समेंट होत आहेत, आपण तिकडे जाऊया. असं म्हणत प्रिया सगळ्यांना आता बोलत असते आणि सगळ्यांना तिथून त्या अनाउन्समेंट चालू आहे तिकडे जाऊया. तेव्हा इकडे चैतन्य पण म्हणत असतो, तन्वी मीही थांबलोय ग उत्तर ऐकायला, म्हणजे कळलं पाहिजे ना आम्हाला पण नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत तो बोलत असतो. आणि चैतन्य सुद्धा वाट लावत असतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्यामध्ये काय केलं पाहिजे, या गोष्टींचा विचार आता सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे प्रताप, सगळेजण तिथं आलेले असतात. पण या सगळ्यातून एवढं मोठं संकट प्रियावरती आले तरी सुद्धा प्रिया मात्र एका गोष्टीचा विचार करते की एवढं सगळं झालं, मग अर्जुन सायली कुठे गेलेत, अर्जुन सायली का नाहीत आलेले इथं, हा प्रश्न मात्र तिच्या डोक्यात आलेला असतो. खरंच प्रिया शार्प डोक्याची आहे, म्हणजे तिच्या बरोबर लक्षात आलेलं असतं आणि ती त्यांना शोधत असते. तिला एवढंच माहिती आहे की आता आपल्या बाबतीत एवढं सगळं झालं तरीही अर्जुन सायली इथे नाहीत आले, म्हणजे अर्जुन सायली कुठे गेलेले आहेत, हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. कारण एवढं सगळं झालेलं होतं, माझ्यावर फायरिंग करायची संधी मिळालेली होती आणि तिथं अर्जुन सायली नव्हते, म्हणजे नक्कीच काहीतरी गोडबंगाल आहे की ते कुठं गेलेत, हा शोध मात्र तिने सुरू ठेवते. त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली शोधत असतात कारण वेळ खूप कमी असतो आणि अर्जुन म्हणत असतो की नाही, आपल्याला शोध घेतला पाहिजे, नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आल्या पाहिजेत, असं म्हणत वेगवेगळ्या गोष्टी शोधायचं काम सुरू असतं. दोघांची खूप तारांबळ उडत असते, नक्की काय झालेलं असणार आहे, सगळ्या गोष्टी कुठे असतील, कशा पद्धतीने असतील, या सगळ्याचा शोध त्यांचा सुरू झालेला असतो. त्यांना मात्र काळजी वाटत असते की आत्ता अशी जी संधी आहे ती परत कधी मिळेल काही सांगता येत नाहीये. आता जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं मात्र आत्ता सोनं करायचं आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यांना फक्त शोध घ्यायचा असतो आणि शोध घेत लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं असतं, एवढंच अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात असतं. त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की चैतन्याचा काही मेसेज कॉल आलाय का ते बघितलं पाहिजे, असं म्हणत तो मध्येच मोबाईल काढूनही मोबाईलकडे पाहत असतो. इकडे सायली म्हणत असते की अहो हे बघा इथे लॉकर आहे, आता ह्या लॉकरची चावी कुठे शोधायची, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग सायली मात्र अर्जुनला तिकडे बोलावून घेते. इकडे अश्विन आणि त्याचबरोबर चैतन्य तिथे बसलेले असतात आणि अश्विन आणि प्रिया तिथे बसलेले असतात. आणि अश्विन प्रियाला म्हणत असतो की डॅड जे म्हणत होते ते खरं आहे का. तेव्हा प्रिया म्हणत असते नाही रे अश्विन, अरे तसं काहीच नाही आहे आमच्यामध्ये, मी किती वेळा सांगू सांग बरं,
तुम्ही कोणीच माझ्यावरती लक्ष विश्वास ठेवत नाहीये. मी किती वेळा सांगितले, अरे साक्षीने मला एकदा काय फी भरायला काय थोडीफार मदत केलेली होती, तेवढंच काय ते, बाकी आमच्यामध्ये असं काही नाहीये असं ती आवर्जून सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की हे बघ तन्वी, कसं आहे माहिती आहे का, आत्ता डॅड बोललेले आहेत आणि डॅड जे बोललेले आहेत त्यामध्ये मला तथ्य वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला असं राहून राहून वाटत आहे तू काहीतरी आमच्यापासून लपवत आहेस, असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता सायली आणि अर्जुनचा शोध सुरूच असतो. त्या लॉकरची चावी कुठं आहे हे शोधणं महत्त्वाचं असतं. आणि नेमका अर्जुनने जो मोबाईल आहे तो आता बाजूला ठेवलेला असतो. आणि तो मोबाईल तिथे बाजूला ठेवल्यामुळं मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडून चैतन्य कॉल करत असतो. चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं की प्रियाला कळलेलं आहे की अर्जुन आणि सायली इथं नाही आहेत, त्यामुळं इकडे हे सगळं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच अश्विनला ती विचारू लागते की अरे अर्जुन आणि सायली कुठे गेलेत. तेव्हा अश्विन म्हणत असतो की ते घरी गेलेत, सायलीचं डोकं दुखत होतं ना, आणि डॅडना सांगितलेलं आहे की ते कोणाला नको सांगायला, कारण ऑर्गनायझर्सला जर कळलं तर उगीच त्यांना गैरसमज वाढेल ना, असं त्यांनी सांगितलेलं आहे. इकडे प्रिया मात्र म्हणत असते नक्कीच काहीतरी अर्जुन आणि सायलीचं सुरू आहे, हे मला महिपतला सांगायला हवं, अन्यथा खूप मोठा राडा होऊ शकतो. हे सगळं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे अर्जुन सायलीला आता लॉकर उघडलेला असतो आणि लॉकरमध्ये काही सापडतंय का ते दोघं जण पाहत असतात. इकडे आता चैतन्य एकटा उभा असतो, म्हणून प्रताप तिथे येतो आणि चैतन्याला म्हणू लागतो की अरे चैतन्य, मला तुझ्याशी बोलायचंय, तू एकटा काय करतो इथं. तेव्हा तो म्हणत असतो अर्जुन नाहीये ना, त्यामुळे मला बोर होतं इथं. खरं तर चैतन्याची कामगिरी खूप मोठी असते. त्याला साक्षी, प्रिया आणि त्याचबरोबर महिपत या सगळ्यांवर लक्ष ठेवायचं असतं. एवढी मोठी कामगिरी त्याच्यावर सोपवलेली असते. आणि त्यानंतर अर्जुन सायली गेलेले असतात पुढच्या कामासाठी. आणि आता इथे एवढा मोठा गोंधळ होत असतो. आणि इकडे प्रताप त्याच्याशी बोलत असतो, चल मी आहे ना, आपण बाहेर ना काहीतरी इलेक्ट्रिक मोटर बाईक आहेत ना, त्यांचा स्टॉल आहे, तो बघूया. आणि त्यानंतर मग इकडे येऊया. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की ते एक ना ज्वेलरीचा स्टॉल लागलेला आहे, मला काय वाटतं माहिती आहे का, मी त्या स्टॉलकडे आधी जाऊन येतो, असं चैतन्य बोलत असतो. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो जाशील रे तिकडे, चल आधी आपण बाहेरचे स्टॉल बघून येऊया. तेव्हा चैतन्याच्या डोक्यात पण सुरू असतं की ते साक्षी आणि महिपत मला कुठंच दिसत नाहीये, नक्की काही गोंधळ तर झाला नसेल ना, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. ते कुठं गेलेले असतील. साक्षी इकडे महिपतला म्हणत असते अण्णा चला लवकर, इथे गर्दी वाढायला लागलेली आहे आणि मला खूप त्रास व्हायला लागलेला आहे, मी नाही थांबू शकत इथं, अण्णा चला लवकर, असं म्हणत ती बोलत असते. आणि महिपतला म्हणत असते की चला आपल्याला इथून घरी गेलं पाहिजे. महिपत म्हणत असतो की अगं त्या चिचुंद्रीला सांगून ठेवतो ना, कारण त्या अर्जुन सायली इथे कुठं दिसत नाहीये, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तेव्हा साक्षी म्हणत असते की तिला काही सांगायची गरज नाहीये, चला अण्णा आपल्याला लवकरात लवकर इथून गेलं पाहिजे, असं ती मागं लागलेली असते. आणि त्यासोबतच इकडे चैतन्य मग प्रतापला म्हणत असतो की मी आलोच हा, माझं एक काम आहे, कारण त्यालाही आता साक्षी आणि महिपत दोघंही कुठेच दिसत नसतात, म्हणून त्यांचा शोध घेत तो निघालेला असतो. त्याचबरोबर इकडे प्रतापला तो म्हणतो आलो मी, 2च मिनिटात आलो काका, असं म्हणत तो तिथून पळ काढतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता साक्षी महिपत नक्की कुठे गेलेत हा मोठा प्रश्न उभा असतो, म्हणून तो बाहेर येतो आणि त्याला बाहेर त्यांची गाडीही दिसत नाहीये. तो कंटिन्यू अर्जुनला कॉल करू लागतो, अर्जुन मात्र कॉल उचलत नसतो. अर्जुन काय नक्की झाले हा प्रश्न चैतन्याला पडलेला असतो, तो एवढे कॉल करत आहे, अर्जुनने मात्र कॉल उचललेला नसतो. आणि इकडे चैतन्य मात्र विचार करत असतो की आता करू काय, नक्की काय केलं पाहिजे तरच ह्या गोष्टी सॉल्व्ह होतील, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच हे सगळं घडत असतं. आणि आता अर्जुन आणि सायली लॉकर झालेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी शोधाशोध सुरू आहे, अजूनही लॉकेट हाती लागलेलं नसतं. चैतन्य इकडे फोनवर फोन करत आहे, पण अर्जुन मात्र फोन उचलत नाही. अर्जुन शांत तिथं शोधाशोध करत आहे, कारण अर्जुनने तिथे असलेल्या टेपॉयवरती त्याचा मोबाईल ठेवलेला आहे. आणि इकडे आता फायनली अर्जुन आणि सायलीला ते लॉकेट मिळतं. प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ते लॉकेट अर्जुन सायलीच्या हाती लागलेलं आहे आणि ते दोघंही म्हणत आहेत की आता झालं, आपलं काम झालेलं आहे. अर्जुन सायलीने एवढ्या हुशारीने काम केलेलं आहे, ते म्हणजे त्यांनी दोघांनी इतक्या छान पद्धतीने काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र
या सर्व गोष्टी इथे समोर आलेल्या असतात. अर्जुन सायली दोघंही जाम खुश झालेले असतात आणि अर्जुन म्हणत असतो की आता फक्त 30 दिवस, 2 वर्ष रखडलेली जी केस आहे त्या केसचा निकाल लागणार आणि तेही या फक्त 30 दिवसांमध्ये. आता कशा पद्धतीने कोर्टामध्ये या केसचा निकाल लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.